जय श्री कृष्ण माऊली। हे बघा, अभंग सांगणार आहे आपल्याला। तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि हरिपाठातला अभंग आहे आणि अभंग 19 आहे। तर याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? आओ, तुम्हाला जर अडचण आली असेल तर तुम्ही शब्दातच सांगा देवाला का हे देवा, हे बघ तुला मी आंघोळीला स्नानाला पाणी टाकलेलं आहे, आंघोळ कर। हे बघ देवा, आज मी तुझ्यासाठी ना एकदम छान जेवण बनवले, बघ जेवून घे बरं, असं तुम्ही म्हणा। अहो, तो भगवंत संतुष्ट होऊन जातो की त्याला काही गरज नाही। तुम्हाला जर सुटकाच वाटत असन, अरे माझा देव 10 दिवस उपाशी आहे, माझा देव 10 दिवस त्याला आंघोळ नाही, तर तुम्ही शब्दातच सांगू शकता का, अरे देवा, अरे तू स्नान कर, मी तुला पाणी टाकलेलं आहे। हे बघ देवा, देवा तुला फळ अर्पण केले बघ मी आज। हे बघ देवा, मी तुला धूप अर्पण केला, हे बघ देवा तुला दीप अर्पण केला। फक्त शब्दात सांगा, देव खूप प्रसन्न होईल। तुम्ही कधी गावाला जरी गेले असले तरी पण तुम्ही हे बोलू शकता, अरे तुझ्याकडं काहीच जर नसल, तू खूप कृपण आहेस, आणि जरी तुझ्याकडे भरपूर असलं तरी पण तू कृपण आहेस, धन लोभी आहेस, तर तू एवढं तरी करू शकतोस का, शब्दाचेच तू भाव ठेव आणि शब्दानं सांग, हे देवा मी तुला उपचार करत आहे। काय उपचार केलाय का, हे बघ मी हे तुला अर्पण केले, असं फक्त मन, अरे त्याच्यानंच तो सर्वेश्वर संतुष्ट होतो, माहिती आहे। अरे त्याला काहीच नको देऊ, तुझं धन नाही, तुझं दर्वे नाही, तुझं काही नाही, फक्त तुझे शब्द दे, शब्द, त्याच्यातच तो खुश होतो। पण त्यानं आपल्याला हे तोंड दिले, ही वाणी कोण दिलेली आहे, भगवंतानं दिलेली आहे ना, तर मग त्याचीच शब्द त्याला दे ना तू, आणि तोच उपचार कर, म्हणजे तेच त्याच्यातच तो भगवंत संतुष्ट होईल। हे बघा, जसं पिता बाजारातून खाऊ घेऊन येतो आणि मुलाला दाखवतो, हे बघ बाळा मी तुझ्यासाठी खाऊ आणला, ते बाळ आनंदाने घेतं, उघडतं आणि त्याच्यातला खाऊ उचलतो आणि आधी बापाच्या तोंडात घालतो, तर त्या पित्याला किती आनंद होतो बघा। माझं मूल आधी मला चारत आहे, मला भरवते आधी माझं मूल, असं त्यांना एवढा आनंद होतो, त्यांचा आनंद गगनात मावत नाही का, काय माझा मुलगा गुणवान आहे आपण असं म्हणतो। तसं भगवंताला पण वाटल, मी हे वाणी दिली ना तुम्हाला, तर काहीतरी माझं फळ झालेलं आहे का, माझा भक्त ह्या तोंडातून माझं नामस्मरण कर, शब्दाचे करे करविले भोजन, झाला नारायण तेने सुखी। विटेवरचा मालक एवढा सुखी होतो ना, आपण नुसतं शब्दातच आपण म्हणू, हे बघ देवा मी तुझ्यासाठी भोजन आणलेलं आहे, हे बघ ही खीर बनवलेली आहे, हा बघ हा रव्याचा शिरा आहे, हे बघ हे लाडू आहेत, हे बघ माखन आहे, हे बघ ही मिश्री आहे, आणि तुला तर माखन मिश्री खूप आवडते, हे बघ मी हे तुझ्यासाठी आणले आणि हे मी तुला अर्पण करत आहे। असं जर आपण म्हणलो तरी पण तो भगवंत एवढा सुखी होतो ना, त्याला असं वाटतं का खरोखर माझ्या भक्तांनी माझ्यासाठी आणले, अरे त्याला कशाची गरज आहे, त्याच्या हाताखालीच आहेत की कामधेनू गाय, आणि त्याला कशाला भोजनाची गरज आहे, आणि तुमच्या धन संपत्तीची तर बिलकुलच नाही, कारण जयाची लक्ष्मी असे दासी, हा हा तेज पुंजे राशी, त्याचीच लक्ष्मी दासी आहे, तर तो तुमच्याकडे धन आणि दर्वे हे कशाला मागल सांगा बरं, तो फक्त भावाचा भुकेला आहे हो। म्हणून तर महाराज म्हणतात, देहूचे मालक म्हणतात
का तुम्ही फक्त शब्दाचंच भोजन जेवू घाला, शब्दाचेच गुलाबजामुन तयार करा, शब्दाचीच पुरणपोळी तयार करा, सगळं काही शब्दाचंच तयार करा आणि देवाला अर्पण करा, त्याच्यातच तो भगवंत खूप सुखी होतो. काय लागतं हो त्याला सांगा बरं. जसं आई बाप मुलाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, त्याच्यासाठी धन कमवून ठेवतात, नंतर त्या आई बापाला काही इच्छा नसती का माझ्या मुलानं 2 शब्द गोड बोलावेत, बस. तसंच ह्या पांडुरंगाचं आहे का माझ्या भक्तानं माझ्याशी फक्त 2 शब्द गोड बोलावेत, कारण ही वाणी व्यर्थ घालू नाही, असंच वाटतं भगवंताला पण. कारण ती वाणी मी स्वतः दिली, तर या वाणीचा दुरुपयोग करू नाही, काहीतरी चांगला उपयोग करावा या वाणीचा. म्हणून तो भगवंत म्हणतो, बाबांनो मला शब्दाचंच सुख आहे, मला तुमचं नको भोजन बिजन. शब्दाची एक करे करविले अचमान, तांबूळ अर्पणा फळे पुष्पे. देहूचे मालक म्हणतात, अहो शब्दातच म्हणा, हे बघ देवा मी तुला अचमन करत आहे, समर्पयामी पुष्पम समर्पयामी तांबूळम समर्पयामी फलम समर्पयामी. अरे फक्त एवढंच बोलायचं आहे, तुम्ही करू नका, तुम्ही देऊ पण नका. तुम्हाला सांगत नाही तुम्ही तांबूळ विडा द्या भगवंताला आणि अर्पण करा, तुम्ही फळे पण आणू नका बाजारात जाऊन, तुम्ही पुष्प पण बाजारात जाऊन आणू नका, फुलं पण आणू नका, फक्त शब्दातच सांगा का देवा मी हे अचमन केलं आहे आणि हे तुला फूल वाहिलेलं आहे आणि हे बघ हे तुला फळ, हे आवडतं ना तुला फळ, तर मी हे तुला फळ अर्पण केलं. ज्याला आवड आहे ते करू शकतं बरं, नाही तर तुम्ही म्हणाल का तुम्ही तर सांगितलंय करायचंच नाही. अहो करा, पण जो खूप कंजूस असल, कृपण असल, बाबा ज्याच्या घरी दारिद्र्य आहे आणि त्याला देवाची आवड आहे, त्याच्याकडून होतच नाही आणि तो मनापासून म्हणतो हे देवा अरे माझी ऐपत नाही रे तुला हे द्यायची, तेव्हा ते होतं माहितीये का. नाही तर तुम्ही म्हणाल हा सांगितलंय ना मग शब्दातच बोलायचं झालं, असं नाही बरं. अशाने देव पावणार नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. दुर्योधनाने काय केलं होतं माहितीये, एवढे पक्वान्न बनवले होते, 56 भोग बनवले का देव येणार आहे शिष्टाईसाठी, आणि मग सांगितलं देवा तुम्ही जेवण करा आमच्याकडे. तर देव म्हणतात अरे इदुराने स्वयंपाक करून ठेवलाय म्हणून मी इदुराकडे जेवायला जाणार आहे. बघ भर सभेत देवाने सांगितलं का मी इदुराच्या घरी जेवायला जाणार आहे, आणि इकडे इदुराणीला पण माहिती नाही देव माझ्याकडे येणार आहे जेवण्यासाठी, आणि विदुराला पण माहिती नाही. जेव्हा देव बोलले तेव्हा इदुराची टूप पेटली, अरे कधी सांगितलं देवानी. आणि मग विदूर धावत धावत गेले, अगं दरवाजा खोल दरवाजा खोल. इदुराणी आंघोळ करायला बसली होती. अहो थांबा काय चाललंय तुमचं, अगं देव जेवायला येणार आहे काहीतरी बनव. मग इदुराणी कावरी बावरी झाली, आता देव येणार आहे आणि काहीच बनवलेलं नाही, काय करावं. इदूर पटापट बाजारात गेले आणि भाजीपाला फळ वगैरे घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर त्या इदुराणीला देव आले आसन बसायला टाकाव, हे पण त्या इदुराणीला कळलं नाही. एवढी मग्न झाली त्या भावात का माझा द्वारकेचा राजा पांडुरंग माझ्या घरी येणार आहे, माझा कृष्ण घरी येणार आहे माझ्या आज. एवढा आनंद वाटला ना त्या इदुराणीला, खूप आनंद वाटला, आणि तिने पाठ उलटा बसायला टाकला. तिला सीधा पाठ कसा आहे आणि उलटा हे पण नाही कळलं. आणि मग घरात 2 केळं होते, त्याचे साल देवाला खायला दिले, आणि जे आतला हे असतंय गर तो इदुराणीनं फेकून दिला. तिला नाही समजलं, आणि देव एवढ्या आवडीनं खातायत ते छिलके इदुराणीचे, आणि तेवढ्यात विदुर काका आलेले आहेत. अगं तू काय करतेस, काय दिलं तू भगवंताला बघ जरा. तेव्हा तिच्या लक्षात आलं का मी केळाची साल दिली देवाला आणि मी आतलं जे गर आहे तो फेकून दिलाय म्हणून. एवढी ती भावात मग्न झाली. मग म्हणून तर म्हणतात देव भावाचा भुकेला आहे.
ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. तुका म्हणे अन्ना आधी धूप दीप उपचार अल्प समर्पिले. तुकाराम महाराज म्हणतात, जेवायच्या आधी तुम्ही धूप दीप उपचार हे सगळं समर्पण करा, म्हणजे तो भगवंत संतुष्ट